नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे अशोक धर्मी। आज आपण बघणार आहोत पिकांमध्ये सिलिकॉनचा वापर का करावा याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। त्या अगोदर जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर धनलक्ष्मी कृषी केंद्र या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। हे चॅनल फक्त शेतकरी मित्रांचं आहे, शेतकऱ्यांसाठीच आहे। तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनी याला सबस्क्राइब केलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे, कमेंट पण केली पाहिजे। शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यातील तापमानवाढीमुळे पिकावर त्याचे विपरीत परिणाम जाणून येतात। पिकावरती ताण निर्माण होतो, पीक कोमेजल्यासारखे दिसू लागतात। तापमानवाढीमुळे पिकातील बाष्पीभवन देखील जास्त प्रमाणात होते, त्यामुळे पिकांच्या पानांच्या वाट्या होतात। पीक दुपारच्या वेळेस कोमेजल्यासारखे दिसून येते, त्यामुळे पिकातील फुलगळ, फळगळ अशा समस्या जाणवतात। परिणामी उत्पादन कमी निघते व नफाही कमी मिळतो। त्याकरता आपण जर सिलिकॉनचा वापर नियमित पिकांमध्ये केला तर याचा फायदा निश्चित होतो। सिलिकॉन हे आपण स्प्रेद्वारे किंवा ड्रिपद्वारे किंवा खताद्वारे सर्व प्रकारच्या पिकांना देऊ शकतो। खास करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सिलिकॉन फायद्याचे ठरते। ऊसामध्ये सिलिकॉन फायद्याचे ठरते। ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सिलिकॉनचा वापर पिकांमध्ये स्प्रेद्वारे, ड्रिपद्वारे किंवा खताद्वारे नियमित केला पाहिजे। त्यामुळे उत्पादनामध्ये चांगली वाढ होते व उत्पादन चांगले मिळते। तर शेतकरी मित्रांनो, ऊसाबरोबरच आपण इतर पिकांनाही सिलिकॉन देऊ शकतो। फळवर्गीय पिकांना, भाजीपालावर्गीय पिकांना आपण सिलिकॉनचा वापर केल्यामुळे चांगला फायदा होतो। फळवर्गीय पिकावाल्यांनी जर सिलिकॉनचा वापर केला तर निश्चित फळांची क्वालिटी सुधारते, फळांची गोडी सुधारते। उष्ण वातावरणामध्ये जर पिकांना आपण सिलिकॉनचा वापर केला तर पिकांची सहनशीलता वाढते, बाष्पीभवन निर्मिती कमी होते, पिकांमधील ताणतणाव कमी होतो। उन्हाळ्यामध्ये देखील पीक जोमाने वाढतात व हिरवेगार राहतात। त्याकरता सिलिकॉन निश्चित फायदेशीर ठरते। तर शेतकरी मित्रांनो, सिलिकॉनचा जर आपण फवारणीद्वारे पिकांना दिला तर पिकाच्या पानावरती एक टणकदार आवरण तयार होते, म्हणजे टणकदार कवच निर्माण होते। त्यामुळे पिकावर कुठलीही रोग व कुठलीही किडीचा प्रादुर्भाव होत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन चांगले निघते, खर्च कमी होतो। त्यासाठी शेतकऱ्यांनी सिलिकॉनचा वापर नियमित केला पाहिजे। सिलिकॉन फवारणीमधून जर सिलिकॉन घेत असाल तर 1 ते 2 ग्राम प्रति लिटर पाण्यामधून सिलिकॉनचा फवारणी घेतली पाहिजे। ज्यांच्याकडे ड्रीप असेल त्यांनी ड्रीप मधून 1 ते 2 किलो प्रति एकर प्रमाणे नियमित दिले पाहिजे। व ज्यांना खतातून द्यायचे आहे त्यांनी खतातून 1 ते 2 बॅग 50 kgच्या 1 ते 2 वेळेस दिल्या पाहिजेत। खास करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सांगायचं आहे, तुम्ही सिलिकॉनचा वापर आपल्या ऊसामध्ये नियमित जर केला तर ऊसाचे उत्पादन नक्कीच वाढ होते। त्यामुळे तुम्ही सिलिकॉन नियमित वापरा। सिलिकॉनचे फायदे अनेक आहेत। सिलिकॉनचे वापरल्यामुळे निश्चितच शेतकरी मित्रांना फायदा होईल। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जमलं ते कधी कमेंट करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।